दिवाळी जवळच येत आहे. दिवाळीसाठी सगळ्यांचा फराळ बनवून तयारही झाला असेल, काही बनवतही असतील. परंतु करंजी जर तुम्हाला बनवता येत नसतील, तर या सोप्या पद्धतीने इतकी खुसखुशीत की तोंडात टाकताच विरघळेल इतकी खुसखुशीत ही करंजी तयार होते. अगदी वेगळी आहे, कोणी सांगितली नसेल ही वेगळी पद्धत. नक्की या पद्धतीने तुम्ही करंजी बनवून बघा. जर तुमची करंजी वातड होत असेल, करंजीचं आवरण खुसखुशीत होत नसेल, तर ही सोपी पद्धत नक्कीच अवलंबून बघा, नक्की बनवून बघा. बघू शकता करंज्या एवढ्या खुसखुशीत झाल्या आहेत की एकदम खारीप्रमाणे या करंज्या झालेल्या आहेत. एक वेगळी पद्धत आहे बनवण्याची. मी अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे करंजीचा, त्यापेक्षा अगदी वेगळी पद्धत आहे. खूपच सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा. कशी बनवायची याची रेसिपी आपण लगेच बघूयात. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्या टिप ज्या आहेत ते व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. आता करंजीचं आवरण बनवण्यासाठी आपण अगोदर मैदा जो आहे तो मळून घेणार आहोत. म्हणजेच मैद्याचं पीठ आपण करंजीसाठी वरचं आवरण जे असतं ते मळून घेणार आहोत. तर करंजीसाठी जो मैदा मळणार आहोत तो एकदम थोडा लागतो, कारण आपण करंजी बनवतो तेवढंच, म्हणजे बनवून झाल्यावरती जे वरचा उंडा किंवा जे पीठ असतं ते तेवढंच निघत असतं. त्यामुळे करंजी बनवताना शक्यतो मैदा हा कमीच मळावा. तर इतकं चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे भरून कडकडीत तुपाचं गरम मोहन घालायचं आहे. या तुपामुळे एकदम खुसखुशीत करंज्या तयार होतात. जर या पद्धतीने करंज्या बनवल्या तर येणारे पाहुणे सुद्धा खुश होतील, विचारतील कशा बनवल्यात म्हणून. इतके सोपी पद्धत आहे, खूप छान तयार होतात. अगदी कोणीही बनवू शकेल आणि सगळ्यांनाच आवडतील अशा ह्या करंज्या आहेत. आता मी यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. अगदी 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे, जास्त देखील टाकलेलं नाही. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायच्या असतील तर त्यानुसार तुम्ही तूप टाकून घेऊ शकता. जसं की अर्धा किलो जर मैदा असेल तर त्यासाठी अर्धी वाटी कडकडीत गरम तुपाचं मोहन घालायचं आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. तर आता हे मी पाण्यामध्ये न मळता एकदम कोमट दूध करून घेतलेलं आहे आणि दुधामध्ये मी हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहे. त्यामुळे करंजी खाताना खूपच छान चविष्ट तयार होते. आणि ही करंजी जी आहे ती एकदम सोपी पद्धत आहे, इतकी वेगळी पद्धत आहे, कोणी सांगितली नसेल आजपर्यंत. तर आता जी साय होती दुधावरची ती सुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे, म्हणजे करंजी खूपच छान तयार होईल. तर इथे मी मैदा मळून घेतलेला आहे. मी फक्त 1 कप मैद्याच्या इथे करंज्या बनवणार आहे. तुम्हाला जेव्हा प्रमाण वाढवायचं असेल, जास्त बनवायचं असेल, त्यानुसार तुम्ही इथे तूप वगैरे टाकून घेऊ शकता. तर जसं की अर्धा किलो असेल तर त्यासाठी अर्धी वाटी तूप, तर 1 किलो असेल तर त्यासाठी एकदम फुल भरून वाटी तूप टाकून घ्यायचं. चला तर मग पीठ मळून ठेवूयात. तोपर्यंत आपण लगेचच सारण बनवणार आहोत. तर करंजीचं सारण बनवण्यासाठी इथे मी अर्धा खोबऱ्याचा जो गट्टा असतो तेवढा मी किसणीवरती किसून घेतलेला आहे. तो अशा प्रकारे आता एका डब्यामध्ये आपण घेऊयात. सारण जर तुम्हाला थोड्या करंज्या बनवायच्या असतील, सारण हे महिनाभर टिकतं, त्यामुळे तुम्ही जास्तही बनवून ठेवू शकता. जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही करंजी बनवून खाऊ शकता. तर आता मी इथे थोड्याच बनवणार आहे, त्यामुळे सारण जे आहे ते मी बाकी ठेवून देणार आहे. चला तर एक डब्बा भरून इथे मी खोबऱ्याचा कीस घेतला. त्यानंतर इथे 2 चमचे इथे खसखस घेतलेली आहे. करंजी बनवताना खास पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे खसखशीमुळे खूपच छान अशी चविष्ट करंजी तयार होते. त्यानंतर आता इथे बारीक रवा घेतलेला आहे. तर अर्धा डब्बा जो आहे तो मी इथे, म्हणजे अर्धी वाटी इथे रवा घेतलेला आहे बारीक. तर आता सर्वात अगोदर आपण सारण बनवणार आहोत. कढाई ठेवलेली आहे गॅसवरती. गरम झाली की लगेच खसखस टाकून घ्यायची आणि कमी गॅस ठेवून ही खसखस जी आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. जास्त लालसर देखील करायची नाही, जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर कमी गॅस ठेवूनच ही खसखस भाजून घ्यायची आहे. आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करायची नाही. जर तुम्हाला वाटत असेल ड्रायफ्रूट घालायचे तर तुम्ही नक्कीच घालू शकता. ते सुद्धा थोड्याशा तुपावरती भाजूनच घालायचे आहे. तर इथे मी ड्रायफ्रूटचा अजिबात वापर केलेला नाही. आता खसखस भाजून काढून घेतली. त्यानंतर त्याच कढाईमध्ये आता खोबरं जे किसून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आता खोबरं भाजताना यामध्ये तेल किंवा तूप अजिबात टाकायचं नाही. ऑलरेडी खोबऱ्यामध्ये भरपूर तेल असतं. तर इथे कमी गॅस ठेवूनच आपला खोबरं हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जास्त लाल देखील करू नका. कुरकुरीत व्हायला लागलं की लगेच गॅस बंद करून आपला खोबरं काढून घ्यायचं आहे. हे सारणसुद्धा इतकं चविष्ट तयार होतं.
नक्कीच बनवा या सोप्या पद्धतीने. तर करंजी खूपच मस्त खुसखुशीत तयार होते. पाहुणे देखील कौतुक करतील एवढी मस्त ही करंजी तयार होते. जास्त प्रमाणामध्ये सुद्धा बनवू शकता. त्यावेळी तुम्ही योग्य प्रमाण घेऊनच बनवा. त्यानंतर खोबरं काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये जो रवा घेतलेला आहे, बारीक रवा वापरायचा आहे करंजीसाठी, तर तो देखील यामध्ये टाकून घ्यायचा. आता यामध्ये अगदी कमी तूप घालायचं आणि रवा भाजून घ्यायचा आहे. करंजीचा रवा भाजताना जास्त तुपाचा वापर देखील करू नका. तर आता रवासुद्धा कमी गॅस ठेवूनच आपल्याला थोडासा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. थोडासा रंग चेंज झाला की बघू शकता रंग थोडासा बदललेला आहे. आता रवा लगेचच काढून घेऊयात. आता रवा काढून घेतलेला आहे. सगळं मिश्रण एकत्र केलेलं आहे. खसखस, रवा, खोबरं. आता आपल्याला साखर घ्यायची आहे. तर इथे मी अर्धा डब्बा साखर घेणार आहे. जेवढा रवा घेतला तेवढीच इथे मी साखर देखील वापरणार आहे. आता ही साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. यामध्ये आता 2-3 इलायचीसुद्धा सोलून टाकायच्या. जर इलायची पावडर असेल तर तुम्ही नक्कीच पावडर टाकू शकता. परंतु माझ्याकडे पावडर नसल्यामुळे मी इलायची अख्खी सोलून यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे. तर हे सारणसुद्धा इतकं चविष्ट तयार होतं. तर सगळेच आवडीने खातील इतकी मस्त खुसखुशीत ही करंजी तयार होते. जी करंजीची रेसिपी टाकलेली होती अगोदर त्यापेक्षा अगदी वेगळी पद्धत आहे. तर आता यामध्ये इलायची टाकून घेतली आणि बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता पिठी साखर यामध्ये गरम असताना अजिबात टाकायची नाही, नाहीतर मग सारणाचे गोळे तयार होतात करंजीमध्ये. पूर्णतः थंड झाल्यावरच यामध्ये साखर टाकून घ्यायची आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्त सारण तयार झालेलं आहे. एकदम चविष्ट झालेलं आहे. आता पूर्णतः गार झालेला आहे. त्यानंतरच मी यामध्ये पिठी साखर टाकून घेणार आहे. तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता. परंतु जे मी प्रमाण घेतलेलं आहे पूर्ण सारणाचं त्यानुसारच इथे मी साखर टाकलेली आहे. तर आता थंड झालेला आहे. यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे म्हणजेच पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि आता पूर्णतः मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण लगेचच करंजी बनवणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने या दिवाळीमध्ये ही करंजी नक्की बनवून बघा. एकदम चविष्ट ही करंजी तयार होते. अजिबात वातड होत नाही किंवा मग सारणाचे देखील गोळे तयार होत नाही तळल्यावरती. एकदम मोकळं सळसळीत हे सारण राहतं आणि करंजीचं वरचं आवरण देखील खुसखुशीत राहतं. तर आता इथे बाखूर म्हणजेच आपलं सारण तयार झालेलं आहे. आता हे असंच ठेवूयात आणि लगेचच करंज्या करायला घेऊयात. आता मी अर्ध्या डब्यात सारण घेतलेलं आहे. म्हणजे अर्धा डबा सारण मी एवढ्याच करंज्या बनवणार आहे. त्यानंतर मी बाकीचं सारण फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. 1 महिनाभरसुद्धा टिकतं हे सारण. फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरीसुद्धा टिकतं. चला तर मग आता पिठाचे काही गोळे काढून घेऊयात आणि हे गोळे आपल्या चपात्या बारीक बारीक लाटून घ्यायच्या आहेत. म्हणजे छोट्या चपात्या पुरीच्या आकाराच्या. आता आपण याचे रोल बनवणार आहोत. वेगळ्या पद्धतीने ही करंजी आहे त्यामुळे खूपच खुसखुशीत होते. तर आता मी एक सुपारीच्या आकाराचा किंवा छोट्या लिंबाच्या आकाराचा एक गोळा घेतलेला आहे किंवा पुरीसाठी आपण जो गोळा घेतो तशा प्रकारचा इथे गोळा घेतलेला आहे. आणि करंजीचं पीठ मळताना जास्त पातळ ठेवू नका. चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक मळायचं आहे. तर आता इथे मी एकदम पातळ स्वरूपाची ही पुरी लाटून घेणार आहे. अशाच प्रकारच्या मी 2-3 लाटून घेणार आहे म्हणजे आपल्या करंजीला मस्त लेयर्स पडतात. तर बघू शकता हातसुद्धा दिसत आहे एवढी पातळ मी इथे लाटून घेतलेली आहे. दुसरीसुद्धा अशाच प्रकारच्या लाटून घेऊयात. आणि ह्या करंजीच्या ज्या पुऱ्या आपण लाटत आहोत त्या एकदम पातळ लाटायच्या आहेत. त्यामुळे करंजी मस्त तयार होते. अजिबात वातळ होत नाही. जाड जर लाटली तर वातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम पातळ लाटून घ्यायची आहे. आणि पीठ जास्त पातळ करू नका म्हणजे पोळपाटाला चिटकणार नाहीत. अशाच प्रकारच्या मी 3 इथे चपात्या किंवा मग पुऱ्या आपण इथे लाटून घेतलेल्या आहेत बघू शकता. आता इथे साजूक तूप जे आहे एका पुरीवरती लावून घ्यायचं आहे. साठा वगैरे काही बनवलेलं नाही. फक्त साजूक तूप इथे मी वापरलेलं आहे. आता त्या पुरीवर साजूक तूप लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर साजूक तूप नसेल किंवा तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही डालडा तूप देखील वापरू शकता. आता सगळीकडे पुरीवरती साजूक तूप लावून घेतलं. त्यानंतर दुसरी पुरी यावरती टाकून घेतली. त्यावरती सुद्धा अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं आणि पुन्हा तिसरी पुरी ठेवून घ्यायची. वरून सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे. आणि तूप लावून झाल्यावरती याचा रोल तयार करून घ्यायचा. आणि तर बघू शकता अशा प्रकारे हा रोल करायचा आहे. थोडंसं प्रेस करूनच करायचं आहे. तर बघू शकता पूर्ण रोल इथे तयार करून झालेला आहे. तयार करून झाल्यावर अशा प्रकारे दोन्ही कडा दाबून घ्यायच्या आणि जो मधी रोलचा
शेवट आलेला आहे तो देखील अशा प्रकारे दाबून घ्यायचा आणि अशा प्रकारे थोडंसं लांबून घ्यायचं आहे. मैदा असल्यामुळे तो लगेच लांबला जातो. आता चाकूच्या सहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला जेवढ्या आकारामध्ये ही पुरी लाटायची आहे तेवढ्याच आकारामध्ये याला कट करून घ्यायचं. जास्त मोठी देखील करू नका, नाहीतर मग करंजीचं जे बनून झाल्यावरती खूपच पीठ वाया जातं, म्हणजेच ते नंतर कडक होतं. ते सुद्धा वरचं पीठ जर करंजीचं काढून झाल्यावरती तुपामध्ये किंवा मग थोड्याशा दुधामध्ये तुम्ही भिजत घालून नंतर त्यासुद्धा मळून करू शकता करंज्या. तर आता त्यातला एक गोळा घेतलेला आहे. अशा प्रकारे पीठ लावून याला पातळ लाटून घ्यायचं आहे. तर एकदम पातळ लाटायचं आहे, जास्त जाड देखील ठेवू नका, नाहीतर करंजी जी आहे ती वातड होईल. तर इथे मी पूर्णतः लाटून झालेली आहे ती पुरी आपली. तर आता साचा घेतलेला आहे. साच्यावरती अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे. कितपत मोठी किंवा छोटी बनवायची त्यानुसार तुम्ही पुरी लाटू शकता. तर आता यावरती सारण टाकून घ्यायचं. जास्त सारण देखील भरू नका. आणि करंज्या ज्या आहेत त्या जास्त मोठ्या बनवायच्या नाहीत, तर इथे मी छोट्या आकारामध्ये बनवून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ते बनवू शकता. तर मी इथे छोट्याच आकारामध्ये छान वाटतात, नाजूक. तर बघू शकता किती सुंदर अशी करंजी तयार झालेली आहे. सगळ्या करंज्या मी अशाच प्रकारे आता लाटून कट करून घेणार आहे. चला तर मग दुसरीसुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला बनवून दाखवते. एकदम पातळ लाटायची म्हणजे करंजी छान तयार होते, खुसखुशीत होते. तर आता दुसरीसुद्धा लाटून झालेली आहे. हिलासुद्धा अशाच प्रकारे साच्यामध्ये ठेवायचं आहे आणि सारण भरून नंतर कट करून घ्यायची आहे. सारणसुद्धा जास्त भरायचं नाही. जर तुम्ही मोठी करंजी बनवणार असाल तर सारण भरपूर भरू शकता. छोटी बनवली तर सारण कमीच भरायचं आहे. तर इथे मी 1 चमचा भरून सारण टाकून घेतलं. त्यानंतर अशा प्रकारे कडा ज्या आहेत त्या दाबून दिलेल्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल करंजी फुटू शकते, तर साईडला ज्या कडावरती तुम्ही दूध लावून मग करंजी कट करून घेऊ शकता. बघू शकता दुसरी देखील करंजी आपली छान अशी सुबक तयार झालेली आहे. सगळ्या करंज्या मी अशाच प्रकारे तळून घेतलेल्या आहे. आता गॅसवरती कढाई ठेवली, तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं. वरती आलं की तेल आपलं छान असं तापलं आहे. चला तर मग करंज्या आता यामध्ये कमी गॅस ठेवून तळून घेऊयात. आता एक एक करंजी टाकून मी तळून घेणार आहेत. एकदम मस्त खुसखुशीत ह्या करंज्या इथे तयार झालेल्या आहेत. खूप मस्त आहेत आणि एकदम सोपी पद्धत आहे. कोणी आजवर सांगितली नसेल. या पद्धतीने नक्की बनवून बघा. करंजी अजिबात वातड होणार नाही. अगदी सहज 10 ते 15 दिवस टिकतात. कारण आपण दुधामध्ये करंजीचं पीठ मळलेलं आहे. त्यामुळे दुधाचे पदार्थ जे असतात ते 10 ते 15 दिवसच टिकतात किंवा फार तर 20 दिवसही टिकू शकतात. त्यामुळे ह्या 15 दिवसांमध्ये करंज्या लगेच संपवून टाका. कारण त्या राहणारच नाही. इतक्या खुसखुशीत आणि इतक्या चविष्ट तयार होतात की करंजी 2-3 दिवसांमध्ये संपून जातील. तर बघू शकता मस्त करंजीला कलर आलेला आहे. मस्त लेयरसुद्धा सुटलेले आहेत पिठामध्ये. तर मस्त फुगलेल्यासुद्धा आहेत. दुप्पट झालेली आहे करंजी. तर किती सोपी पद्धत आहे करंज्या बनवण्याची. करंजी जर तुम्हाला बनवता येत नसेल, वातड होत असेल, काही चुकत असेल तर नक्कीच बनवा या पद्धतीने. तर मी अगोदर तळून घेतल्या 2-3 पुन्हा यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि यासुद्धा अशाच प्रकारे तळून घेणार आहे. करंजीला चांगला बदामी रंग आल्याशिवाय करंजी काढायची नाही. आलटून पलटून दोन्ही साईड करंजी तळून घ्यायची आहे. जास्त लाल देखील करू नका किंवा जास्त पांढरा देखील ठेवू नका. मस्त बदामी रंगावरती झाले की करंज्या काढून घ्या. तर एकदम मस्त खुसखुशीत इथे करंज्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. कशा वाटल्या तुम्हाला हे करंज्या नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा. तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत आवरणाच्या चविष्ट सारणाच्या करंज्या नक्की बनवून बघा. तोडून दाखवते. बघू शकता आतमध्ये भरपूर लेयर्स आलेल्या आहेत. तोंडात टाकताच विरघळेल अशी करंजी झालेली आहे. मस्त आहे एकदम. बघू शकता किती छान आहे. तुटल्यावरती लगेच तुटली जाते. एकदमच खारीप्रमाणे खुसखुशीत झालेली आहे. तर मी सध्या एवढ्याच बनवलेल्या आहेत. बाकीचं सारण मी ठेवून दिलेलं आहे. अगदी महिनाभर सारण हे टिकतं. चला तर दुसरीही तोडून दाखवते. बघू शकता मस्त झालेली आहे करंजी. चला तर मग तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये अशा प्रकारची करंजी नक्की बनवून बघा. वेळ जास्त लागेल परंतु केल्याचा किंवा चविष्ट खुसखुशीत करंजीचा आनंद चेहऱ्यावर नक्कीच दिसेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.